कारंजा तालुक्यातील धामणीखडी येथील रहिवासी असलेले सुरेश हटकर या इसमाची राजकीय वादातून हत्या करण्यात आली। ही घटना 1 ऑक्टोबरच्या रात्री 8 वाजताच्या दरम्यान घडली। सविस्तर वृत्त असे की मृतकाचा भाऊ फिर्यादी रमेश हटकर यांच्या सांगण्यावरून एका राजकीय व्यक्तीने त्यांना अशी धमकी दिली होती की तुमच्या समाजाने मला जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये मतदान केले नाही, त्यामुळे मी तुमचा काटा काढल्याशिवाय राहणार नाही, अशी माहिती फिर्यादी रमेश हटकर यांनी कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे दिली। त्यामुळे सुनील सावंत, ओमकार सावंत, कार्तिक सावंत आणि दिनेश वाडेकर, शंकर सावंत या 5 लोकांवर 302, 120 ब, 323, 506, 34 कलमांवे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। फिर्यादी सुरेश हटकर यांनी विदर्भ न्यूजशी बोलताना असे सुद्धा सांगितले की मी माझ्या भावाला कारंजा येथे गाडी टाकून आणत असताना आमच्या गाडीवर मारेकऱ्यांनी व काही लोकांनी दगडफेक केली व त्यांनी असेही सांगितले की माझ्या भावाचा अंत्यसंस्कार करण्यासाठी माझ्या गावी खडी धामणी येथे जाण्यासाठी मला भीती वाटत आहे, त्यामुळे पोलीस प्रशासनाने आरोपींना लवकरात लवकर ताब्यात घेऊन पुढील कारवाई करावी जेणेकरून आमच्या कुटुंबाला त्यांचा त्रास होणार नाही। सोबतच त्यांनी यावेळी पोलीस प्रशासनावर सुद्धा आरोप केला की आम्ही फिर्यादी देण्यास गेलो असता आमची फिर्याद घेण्यासाठी काही अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली, त्यामुळे विदर्भ न्यूज प्रतिनिधींनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता अधिकाऱ्यांनी अशी माहिती दिली की मारहाण झालेल्या व्यक्तीचे मेडिकल होईपर्यंत जिवंत असल्यास उपचारासाठी त्याला आम्ही उपजिल्हा रुग्णालय येथे आमच्याकडून पाठवण्यात आले, त्यामुळे फिर्यादी घेण्यास वेळ झाला। त्यामुळे कदाचित फिर्यादींना असे वाटले असेल की आम्ही फिर्याद नोंदवून घेण्यासाठी टाळाटाळ करीत आहोत, पण आम्ही कोणतीही टाळाटाळ न करता 5 आरोपींवर गुन्हा दाखल केलेला आहे व त्यातील 2 आरोपी आम्ही ताब्यात घेतले असून 3 आरोपींना ताब्यात घेण्यासाठी त्यांचा शोध सुरू आहे, असे ग्रामीण पोलीस स्टेशनचे कारंजाचे ठाणेदार निलेश शेंबडे यांनी सांगितले। या घटनेचा तपास कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार निलेश शेंबडे हे करीत आहेत। कारंजा येथून अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत।